28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। स्मार्ट मीटर सक्ती नको, मनसेवाडाचा महावितरणला 8 दिवसांचा इशारा, वाढीव बिलांमुळे संताप। वाडा तालुक्यात स्मार्ट मीटर सक्ती, अनियमित वीजपुरवठा आणि वाढीव वीजबिलांमुळे नागरिक त्रस्त आहेत। याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाडा तालुक्याने आज महावितरण कार्यालयावर धडक दिली। 8 दिवसात बदल न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। 29 जुलै 2026 रोजी महावितरण कार्यालय, वाडा मनसे वाडा तालुका अध्यक्ष कांतिकुमार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेने निवेदनाद्वारे महावितरणच्या भोंगळ कारभारावर बोट ठेवले। नागरिकांवर जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावले जात आहेत, वाजवी पद्धतीने बिल येत नसल्याने नागरिक आर्थिक अडचणीत। तालुक्यात वारंवार लोडशेडिंग आणि वीज खंडित होत असल्याने नागरिक हैराण। महावितरणच्या या भोंगळ कारभारात 8 दिवसात बदल झाला नाही तर मनसे तीव्र आंदोलन छेडेल असा थेट इशारा देण्यात आला। तसेच कोणत्याही नागरिकावर स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती होत असल्यास त्याची तक्रार थेट मनसे कार्यालय वाडा येथे करावी, असे आवाहनही करण्यात आले। या निवेदनावेळी ज्येष्ठ महाराष्ट्र सैनिक श्री दीपक ठाकरे, तालुका सचिव स्वप्नील मोरे, महिला सेना तालुकाध्यक्ष सौ उषाताई मोरे, मंगला निकम, वाडा शहर अध्यक्ष शुभम आंबेकर, शहर सचिव विजय बोरसे, मनविसे शहराध्यक्ष हेमंत जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते। वीज ही मूलभूत गरज आहे, पण सक्ती, वाढीव बिल आणि खंडित पुरवठ्याने नागरिक त्रस्त आहेत। महावितरण 8 दिवसांच्या डेडलाईनमध्ये काय भूमिका घेते याकडे वाडाकरांचे लक्ष लागले आहे। आय न्यूज 28 मराठीसाठी वार्ताहर कोऑर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला सचिन पाटील, वाडा मुख्य प्रतिनिधी। आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाडा तालुक्याच्या वतीने महावितरण कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलो होतो। सध्या वाडा तालुक्यामध्ये स्मार्ट मीटरची मोठ्या प्रमाणात लावण्याचे काम चालू आहे। आम्ही त्याला विरोध करतोय। तसेच सर्वांना नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारचं कुठले स्मार्ट मीटर तुमच्या परवानगीशिवाय लावले जात असतील तर वाडा तालुक्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यालयामध्ये आपण त्याची तक्रार करा। आम्ही असले कुठलेही मीटर लावून देणार नाही, याची दखल महावितरण कार्यालयाने घ्यावी। तसेच सध्या वाडा तालुक्यामध्ये विजेचा खूप मोठा लपंडाव चालू आहे। 3-3, 4-4 दिवस काही भागांमध्ये लाईट येतच नाही, तर रोजचं लाईट जाणं हे ते नित्याचं झालेलं आहे। 3-3, 4-4 तास लाईट जात नाही। त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि हा इशारा आहे, येत्या 8 दिवसामध्ये जर महावितरणने आपला कारभार व्यवस्थित चालू केला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे इथे तीव्र असं आंदोलन छेडलं जाईल आणि तेव्हा जे काय परिणाम होतील त्याची पूर्णतः जबाबदारी ही महावितरण कार्यालयाची असेल। धन्यवाद।